नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा CET सेलकडून अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असं ठरणार आहे। तर बघूया सविस्तर माहिती कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला CET सेलकडून आलेले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पब्लिक नोटीस म्हणून जे आहेत, तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी एक नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी CET सेलने जारी केले आहे। यामध्ये दिलेले आहे एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर CET 2025। म्हणजे या ठिकाणी आता पुन्हा या ठिकाणी CETचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आतापर्यंत जे आहेत, आता कोणकोणती CETसाठी या ठिकाणी डेट एक्सटेंड झालेली आहे या ठिकाणी सविस्तर बॉक्समध्ये दिलेले आहे, बघू शकता। एमएड CET असेल 2025, त्याला स्टार्टिंग डेट आहे, म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात जी आहे तर ती 25/12/2024 पासून सुरू करण्यात आली होती, तर 10/2/2025 पर्यंत होती। परंतु ती आता पुन्हा एकदा एक्सटेंड झालेली आहे। आता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी एमएडसाठी तुम्हाला CETचं ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे एक्झामसाठी। त्यानंतर MPED असेल, यांची सुद्धा स्टार्टिंग डेट 25/12/2024 पासून सुरू झाली होती, 10/2/25 पर्यंत लास्ट डेट होती, परंतु आता पुन्हा एकदा एक्सटेंड होऊन 28/2/2025 पर्यंत या ठिकाणी वाढण्यात आलेले आहे। त्यानंतर MH BEd CET, जे की BEd CET जे आहेत, ह्या वर्षी खूप कमी प्रमाणात या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आले असल्यामुळे CET सेलने पुन्हा या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे। आता 28/12/2024 पासून सुरुवात झाली होती, 13/2/2025 पर्यंत शेवटची तारीख देण्यात आली होती, परंतु यानंतर पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे। आता यामध्ये 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला BEd CETसाठी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने LLB 3 इयर्स किंवा CET असेल, यांचेसुद्धा 27/12/2024 पासून सुरुवात झालेली होती। त्यानंतर ते 13/2/2025 पर्यंत होती लास्ट डेट, परंतु त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। आता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। अशा पद्धतीने या ठिकाणी MEd, MPED, BEd आणि LLB 3 इयर्सची जी CET आहे, यांचे ऑनलाईन फॉर्म फिल करण्याची डेट जे आहेत पुन्हा एकदा एक्सटेंड झालेले आहेत। आपल्या परिवारामध्ये, नातेवाईकामध्ये ज्यांना BEd वगैरे करायचं आहे, MEd वगैरे करायचं आहे, यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी या ठिकाणी CET सेलने दिलेली आहे। म्हणून ज्यांचे काही ऑनलाईन फॉर्म फिल करण्याचे राहिलेले असेल, त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी पुन्हा एक महत्त्वाची टिप खाली दिली आहे, बघू शकता। नो फर्दर एक्सटेन्शन विल बी गिवन आफ्टर 28 फेब्रुवारी 2025, कॅन्डिडेट शूड टेक अ नोट ऑफ दिस। म्हणजे शेवटी एक महत्त्वाची लाईन दिलेली आहे, बघू शकता, की 28/2/2025 नंतर कोणतीही मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येणार नाही। म्हणून ज्यांना काही ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं असेल CETसाठी, त्यांनी अप्लाय करून घ्यायचं आहे। 28 नंतर कोणतीही मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी CET सेलने ही नोटिफिकेशन जारी केलेली आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।